माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना ईडीचं समन्स, लवकरच ईडी कारवाईची शक्यता, मनी लॉन्ड्रिंगचा अझरुद्दीनवर आरोप। भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल, मतदारसंघात चंद्रकांत पाटील अन्याय करत असल्याचा बालवडकर यांचा दावा। महंत रामगिरी महाराजांवर राज्यभरात 67 गुन्हे दाखल, राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती, मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह विधानाप्रकरणी गुन्हे दाखल। कार्लागडावरील एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवात सुरुवात, पहिल्याच दिवशी कार्लागडावर भक्तांची मांदियाळी। सुवर्णदुर्ग किल्ल्याची युनेस्कोकडून पाहणी, सुवर्णदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश होणार असल्याने शिवप्रेमीमध्ये आनंदाचं वातावरण। बीडमध्ये सामाजिक संस्थांचा पुढाकार, नवरात्र उत्सवादरम्यान नवजात मुलींना जन्म दिलेल्या मातांचा जिल्हा रुग्णालयात होणार सन्मान। पुढील वर्षापासून बायोमेट्रिक इमिग्रेशन, प्रवाशांचा वेळ वाचवण्यात मदत, डीजी यात्रा ॲपच्या माध्यमातून सेवा सुरू करण्याच्या हालचाली। राज्यातील कांदा उत्पादकांचे 24 कोटींचे अनुदान रखडले, 12,600 शेतकऱ्यांचे अनुदान थकले, आचारसंहितेपूर्वी कांद्याचे अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल, पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगर नावाला काळं फासल्याप्रकरणी गुन्हा। कणकवलीत तो येतोय आशाचे बॅनर, शहरातील बॅनरबाजीत नागरिकांमध्ये जोरदार चर्चा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बॅनर लावली असल्याची चर्चा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।